कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील प्रकरणाची फडणवीसांकडून गंभीर दखल। धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती, जे रुग्णालयाचे अधीक्षक, विधी आणि न्याय विभागाचे उपसचिव तसंच मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रतिनिधी सदस्य असतील। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार, चौकशी समितीच्या अहवालातून समोर। जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही, गर्भधारणेमध्ये जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती असाही दावा। आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो। जमीन विकून पैसे देण्याचीही आमची तयारी होती, मात्र 10 लाख दिल्याशिवाय आम्ही ऍडमिट करून घेणार नाही असं रुग्णालयानं स्पष्ट सांगितलं। भिसे कुटुंबानं चौकशी समितीचे आरोप फेटाळले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेचा मृत्यू झाल्यानंतर सर्वपक्षीय आक्रमक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलं, अधिकाऱ्यांवर देखील चिल्लरफेक। दीनानाथ रुग्णालयामधील घटना दुर्दैवी, दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिलेत। धर्मादाय आयुक्त रुग्णालयामध्ये आरोग्य दूत नेमणार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापरासंदर्भात मनसैनिकांचा खळखटाक सुरू। लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर। वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध, कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्काचं संरक्षण होईल। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवार गैरहजर। शरद पवार आज मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार अशी माहिती। वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला। सत्तेसाठी भाजपपुढे लोटांगण घातलं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। ठाकरे गटाचं मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर पालिकेवर विशेष लक्ष। पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार। प्रत्येक विभागासाठी नेता आणि उपनेता निवडणार, सूत्रांची माहिती। नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळला। विहिरीत बुडून 7 ते 8 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत। नाशिकच्या इगतपुरीमध्ये जमावाकडून पोलिसांना मारहाण। 4 दिवसांपूर्वी झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, मृताने फाशी घेतल्याच्या पोलिसांच्या दाव्यानंतर जमाव संतापला। पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। हेल्मेट न घातल्यामुळे कारवाईसाठी रोखल्याच्या रागातून ठाण्यामध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण। व्हिडिओ व्हायरल, आरोपीची मानसिक स्थिती बिघडलेली, कुटुंबाचा दावा। कोर्टाच्या आदेशानंतर 3 महिने उलटूनही डोंबिवलीमधील 65 बेकायदा इमारतींवर कारवाई नाही। 7 दिवसात कारवाई न झाल्यास संबंधितांच्या विरुद्ध याचिका दाखल करणार, याचिकाकर्ते संदीप पाटील यांची माहिती। कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी। नागरिकांची धावपळ, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक कोसळण्याच्या घटना, रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम, काही भागात वीज पुरवठा खंडित। राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका। हिंगोलीमध्ये पपईच्या पिकाचं नुकसान तर भंडाऱ्यामध्ये वीज पडून 2घांचा मृत्यू। कुत्रा भुंकतो या रागातून अकोल्यामध्ये माथे फिरू नये, 25 कुत्र्यांना विषारी औषध देऊन मारलं। मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही मृत्यू। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क लागू करण्याच्या धोरणामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलं। इतर देशांकडूनही पावलं उचलण्याची धमकी। कॅनडाने अमेरिकी वाहनांवर 25% तर चीनने 34% आयात शुल्क लावलं। भारतीय बाजार जवळपास 1000 अंकांनी कोसळला। रिलायन्स इंडस्ट्रीजला पडझडीचा सगळ्यात जास्त फटका। रिलायन्सचे शेअर जवळपास 4% कोसळले। जगात आर्थिक उलथापालथीची चिन्ह।
Cancer Healer Center, a new beginning.